नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत घरगुती गॅसचा काळा बाजार, हॉटेल नाश्ता सेंटरवर राजरोस वापर, पुरवठा विभाग निद्रावस्थेत. एकीकडे सर्वसामान्यांना एका सिलेंडरसाठी 10 ते 12 दिवस ताटकळत राहावं लागत असताना दुसरीकडे शहरातील हॉटेल आणि नाश्ता सेंटरवर घरगुती गॅस सिलेंडरचा उघडपणे वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गंभीर प्रकाराकडे पुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. चूल विजली, हॉटेलची भट्टी पेटली. मीरा शहरातील विविध गॅस एजन्सीकडे सध्या घरगुती सिलेंडरसाठी मोठी वेटिंग लिस्ट आहे. बुकिंग केल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी नियमानुसार निळे सिलेंडर वापरणं बंधनकारक असताना अनेक हॉटेल चालक स्वस्त पडणाऱ्या घरगुती सिलेंडरचा वापर करत आहेत. सामान्य ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर चक्रा माराव्या लागत आहेत. सामान्यांना नो स्टॉक सांगणारे यंत्रणा हॉटेल चालकांना मात्र घरगुती सिलेंडर तात्काळ कसे पुरवतात हा मोठा प्रश्न आहे. गॅस एजन्सी आणि हॉटेल चालकांच्या संगनमतामुळे हा अवैध पुरवठा सुरू असल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा. व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरणं हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही पुरवठा विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. गॅस एजन्सीची तपासणी करून या काळ्या बाजाराला लगाम लावावा आणि सर्वसामान्यांना वेळेवर गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मिरजकरांनी केली आहे. आम्ही बुक करून 10 दिवस झाले तरी गॅस मिळत नाही, पण हॉटेलमध्ये रांगेत घरगुती सिलेंडर दिसतात, हे प्रशासनाचे अपयश आहे. एक त्रस्त नागरिक. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.